ना साबुदाणा ना सोडा घालता अतिशय पौष्टिक, मऊ लुसलुशीत, जाळीदार, पोटाला आराम देणारी फक्त वरईचा वापर करून ही घावणे कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अनेकांना उपवासामुळे पित्त वाढतं आणि डोकेदुखी चालू होते, पण वरई हे पित्त कमी करते, शुगर कंट्रोलमध्ये ठेवते, पोटाचे विकार कमी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं वजनसुद्धा वाढत नाही। आता ही घावणे बनवण्यासाठी जास्त साहित्याचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार नाही। अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही मऊ जाळीदार अशी घावणे आपली तयार होतात। आता जास्त वेळ न लावता यासाठी लागणारे साहित्य बघूयात। आता एका बाउलमध्ये एक वाटीभर एवढी वरई घेतले मी। वरई म्हणजेच भगर, काही जण भगर म्हणतात याला। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये दुसरं पाणी ओतायचं आहे आणि आपल्या बोटाचं अर्ध पेर बुडेल एवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 10 मिनटं त्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता वरई मुरते तोपर्यंत आपण चटणी करूया। अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी शेंगदाणे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, 1 आल्याचा तुकडा। आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून अगदी दरदरीत असं त्याला वाटायचं आहे। आता हे दरदरीत वाटल्यानंतर 2 चमचे त्यामध्ये दही टाकायचे। आपल्याला दही जास्त आंबट नको, 2 चमचे दही घालून जितकं होईल तेवढं आता त्याला बारीक वाटून घ्यायचे। चटणी ही जेवढी बारीक वाटली जाते तेवढी ती छान लागते। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि मिक्स करायचे। बघा, एवढी दाटसर मला चटणी आवडते। तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। आता या चटणीला कोणत्याही तडक्याची गरज नाही, ही चटणी अशीच खूप छान लागते। आता इकडे 10 मिनिटांनी आपली वरईसुद्धा खूप छान भिजली गेली आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे, फक्त पळीमध्ये वरई घ्यायची, पाणी घ्यायचं नाही आणि मिक्सरला हे अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज नाही। बाकीची राहिलेली वरईसुद्धा सेम अशीच मी त्यामध्ये वाटून घेणार आहे। आता ही सगळी वरई मी छान मिक्सरला वाटून घेतले, पण ही मला थोडी दाटसर वाटते, म्हणून जे वरई भिजवलेलं पाणी होतं ते आधी मी यामध्ये घातले आणि नंतर दुसरं एक्स्ट्रा पाणी मी थोडं यामध्ये घातले, कारण घावणाचं पीठ हे थोडं पातळसरच असतं। आता इथे गॅसवरती मी भिडाचा तवा तापत ठेवला आहे। आता उपवासाची घावणे आहे त्यामुळे कांद्याचा वापर न करता मी इथे वाटीनेच सगळीकडे सारखं असं तेल लावून घेतले। आता ही घावणे सोडताना जे हे पीठ आहे ते प्रत्येक वेळेला असं वाटीने हलवून घ्यायचं। काय होतं की पीठ खाली तळाला बसू शकतं आणि घावणे सोडताना तवा हा चांगला गरम झालेला असावा, मगच आपण त्यावर घावणे सोडायची। आता 1 मिनिटानंतर त्यावरती थोडंसं असं तेल पसरवायचं आणि बघा, याच्या ज्या कडा आहेत त्या आपोआप अशा मोकळ्या होत आहेत। आता हे घावण पलटी करून घ्यायचे। आता पलटी केल्यानंतर तव्यामध्ये एक अर्धा मिनिट त्याला भाजू द्यायचे आणि नंतर हे घावण आपण लगेच काढून घेऊयात। आता इथे 1 वाटी वरई घेतली होती मी, त्याची बरोबर माझी 8 घावणे झाली आहेत। आता ही जी घावणे आहे ती तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय।